आणि राहुल गांधी जे आहेत ते आता परभणीसाठी रवाना झालेले आहेत। राहुल गांधी सूर्यवंशी कुटुंबाची आज भेट घेणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी बातचीत केली आहे। तर आपण बघतोय राहुल गांधी जे आहेत ते परभणीसाठी रवाना झालेले आहेत। मृत पावलेल्या सूर्यवंशी याच्या कुटुंबियांची ते आज भेट घेणार आहेत आणि त्यासाठी ते नांदेड विमानतळावर दाखल झाले आणि तिथून ते आता परभणीकडे रवाना होत आहेत। सूर्यवंशी कुटुंबाची ते सांत्वनपर आज भेट घेणार आहेत। सूर्यवंशी कुटुंबाने पोलिसांवरच आरोप केला होता की त्यांच्या मुलाला मारण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आज राहुल गांधी सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेणार आहेत। परभणीमध्ये घडलेल्या हिंसाचारानंतर खरं तर अनेक जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि त्याच्यामध्ये एक नाव होतं विजय वाकोडे यांचं। विजय वाकोडे यांचं याच्यामध्ये नाव आल्यानंतर या संपूर्ण घटनेचा एकूणच तणाव आणि एकूणच दबाव या सगळ्या घटनेनंतर त्यांच्यावरती त्यांचा खरं तर त्यामध्ये मृत्यू सुद्धा झाला आणि त्याच्यानंतर या संपूर्ण घटनेमध्ये आणखी जास्त वातावरण चिघळलं गेलं होतं आणि या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। त्यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत। खरं तर 10 तारखेला परभणीमध्ये संविधानाची विटंबना झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ज्या संविधानाची प्रतिकृती ठेवलेली होती एका इस्माने येऊन ती फोडण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे परभणी शहराचं वातावरण तंग झालं। दुसऱ्या दिवशी जेव्हा निषेध आंदोलन ठेवण्यात आलं होतं पुतळ्याजवळ त्यावेळेस काही मंडळी जी आमच्या आंदोलनामध्ये घुसली होती त्यांनी तोडफोड करण्याचं काम केलं। ज्या नोव्हेंबरपासून जे संविधान दिन या देशात साजरा होतो त्या दिवशीपासून वाकोडे साहेबांनी या परभणी शहरामध्ये जिल्ह्यामध्ये हर घर संविधान मोहीम सुरू केली होती।